आषाढी एकादशी 2026 एकादशीच्या दिवशी गायीला खाऊ घाला ही एक वस्तू भगवान श्रीहरी विष्णूंची विशेष कृपा प्राप्त होईल. चातुर्मासात घरात सुख शांती समृद्धी नांदेल अशी धार्मिक श्रद्धा आहे. तर ती वस्तू नेमकी कोणती? भगवान श्रीहरी विष्णूंना अर्पण करायची का? गोमातेला कोणत्या वेळेत खाऊ घालायची? कोणत्या गायीला अर्पण करायची? खाऊ घालताना कोणती मोठी चूक टाळायची? आणि शेवटी मी तुम्हाला एक अत्यंत शुभ उपाय सांगणार आहे, जो देवशयनी एकादशी आणि चातुर्मासाच्या प्रारंभी अनेक भाविक श्रद्धेने करतात. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. जय जय राम कृष्ण हरी. यंदा 25 जुलै 2026 रोजी आषाढी एकादशी आलेली आहे. आषाढी म्हणजे देवशयनी एकादशी अत्यंत पवित्र आणि शुभ मानली जाते. हिंदू धर्मात या एकादशीला विशेष महत्त्व आहे. धार्मिक मान्यतेनुसार याच दिवशी भगवान श्रीहरी विष्णू क्षीरसागरात योग निद्रेत जातात. याच दिवसापासून पवित्र चातुर्मासाची सुरुवात होते. 4 महिन्याच्या काळात भगवान विष्णूंची भक्ती, जप, दान, व्रत, सत्कर्म करतात. अनेक जण एकादशीचे व्रत पाळतात, मंदिरात दर्शन घेतात, तुळशी पूजन करतात, गरजू लोकांना अन्नदान करतात, गोसेवाही करतात. देवशयनी एकादशीच्या दिवशी केलेले प्रत्येक सात्विक कर्म, दान, सेवाभाव अत्यंत पुण्यदायी मानला जातो. म्हणूनच अनेक भाविक या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी विविध धार्मिक उपाय श्रद्धेने करतात. पण मित्रांनो, देवशयनी एकादशीच्या दिवशी गोसेवेला एवढं महत्त्व का दिलं जातं? भगवान श्रीहरी विष्णू आणि गोमातेचा नेमका काय संबंध आहे? या पवित्र दिवशी गोमातेला अशी कोणती वस्तू अर्पण केली जाते जी अनेक भाविक श्रद्धेने करतात? याबद्दलची सविस्तर माहिती आपण पुढे जाणून घेणार आहोत. पण मित्रांनो, सर्वात आधी एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न समजून घेऊया. आपल्या हिंदू धर्मामध्ये गोमातेला एवढं उच्च स्थान का दिलं गेलं आहे? गोमातेची सेवा इतकी पुण्यदायी का मानली जाते? आणि भगवान श्रीहरी विष्णूंच्या उपासनेमध्ये गोसेवेला एवढं महत्त्व का दिलं जातं? मित्रांनो, आपल्या सनातन हिंदू धर्मामध्ये गायीला केवळ एक प्राणी मानलं जात नाही, तर गोमाता म्हणून तिची पूजा केली जाते. गोमातेमध्ये 33 कोटी देवतांचा वास असल्याची धार्मिक श्रद्धा आहे. गोमातेची सेवा केवळ एक प्राण्याची सेवा नसून ईश्वर सेवा, सृष्टी सेवा मानली गेली आहे. गोमाता आपल्या मानवजातीला दूध, शेण, गोमूत्र यासारख्या अनेक उपयुक्त गोष्टी देते. शेतीपासून धार्मिक विधीपर्यंत तिचे महत्त्व प्राचीन काळापासून सांगितले आहे. म्हणूनच भारतीय संस्कृतीमध्ये गोमातेला विश्वमाता म्हणून संबोधलं जातं. भगवान श्रीकृष्णांनी स्वतः गायीचे पालन केले. त्यांना गोपाल, गोविंद अशी ही नावे प्राप्त झाली. भगवान श्रीकृष्ण हे भगवान श्रीहरी विष्णूंचेच अवतार असल्यामुळे गोसेवा श्रीहरींना प्रिय मानली जाते. निस्वार्थ आणि श्रद्धेने केलेली गोसेवा मनामध्ये दया, करुणा आणि सेवाभाव वाढवते. गरजू जीवांची सेवा केल्याने मन शुद्ध होतं, सत्कर्म करण्याची प्रेरणा मिळते. म्हणूनच देवशयनी एकादशी सारख्या पवित्र दिवशी अनेक भाविक भगवान श्रीहरी विष्णूंच्या पूजेसोबत गोमातेची सेवा करतात. पण मित्रांनो, गोसेवा करायची म्हणजे नेमकं काय करायचं? गोमातेला कोणती एक वस्तू अर्पण करायची? ती प्रथम भगवान श्रीहरी विष्णूंना अर्पण करायची का? आणि ती गोमातेला कोणत्या पद्धतीने अर्पण केली तर अधिक शुभ मानलं जातं? याबद्दलची अत्यंत महत्त्वाची माहिती आपण आता पुढे जाणून घेणार आहोत. मित्रांनो, आपल्या धर्मशास्त्रामध्ये दान, सेवा, करुणा यांना अत्यंत श्रेष्ठ स्थान दिलं गेलं आहे. त्यामध्ये ही गोसेवा अत्यंत पुण्यदायी सेवा मानली जाते. कारण गोमातेची सेवा म्हणजे केवळ एका प्राण्याला अन्न देणे नव्हे, तर सर्व जीवांप्रती दया, कृतज्ञतेची भावना व्यक्त करणं होय. निस्वार्थ भावनेने गोसेवा करणाऱ्या व्यक्तीवर भगवान श्रीहरी विष्णूंची कृपा राहते असं मानलं जातं. अशा सेवेमुळे मनामध्ये सात्विकता वाढते, घरात आनंद, समाधानाचं वातावरण निर्माण होतं, सत्कर्म करण्याची प्रेरणा मिळते. देवशयनी एकादशी हा चातुर्मासाचा प्रारंभ मानला जात असल्यामुळे या दिवशी केलेले जप, दान, गोसेवा यांना विशेष महत्त्व दिलं जातं. म्हणूनच अनेक भाविक या दिवशी आपल्या सामर्थ्यानुसार गोमातेला अन्न अर्पण करतात, गोशाळेत चाऱ्याचं दान करतात आणि गोसेवेसाठी मदत करतात. पण मित्रांनो, फक्त गायीला काहीही खाऊ घातलं म्हणजे गोसेवा पूर्ण झाली असं धर्मपरंपरा सांगत नाहीत. सेवेमध्ये श्रद्धा, योग्य पद्धत आणि गोमातेच्या हिताचा विचार करणं तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणून अनेक लोक नकळत अशी एक चूक करतात, ज्यामुळे गोसेवेचा खरा उद्देशच अपूर्ण राहतो. आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न, देवशयनी एकादशीच्या दिवशी गोमातेला नेमकी
कोणती वस्तू अर्पण करायची? ही वस्तू प्रथम भगवान श्री हरिविष्णूंना अर्पण करायची का? आणि ती गोमातेला कोणत्या पद्धतीने अर्पण केली तर अधिक शुभ मानलं जातं? याबद्दलची सविस्तर माहिती आता आपण पुढे जाणून घेणार आहोत. त्याआधी व्हिडिओला मित्रांनो एक लाईक केलं नसेल तर लाईक देखील नक्की करा. तर मित्रांनो, जर तुम्हाला ही देवशयनी एकादशीच्या दिवशी हा पवित्र उपाय करायचा असेल तर सर्वप्रथम सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करावं. त्यानंतर शक्य असल्यास स्वच्छ आणि हलक्या रंगाचे, विशेषतः पिवळ्या किंवा पांढरे वस्त्र परिधान करावेत. कारण धार्मिक परंपरेनुसार पिवळा रंग भगवान श्री हरिविष्णूंना अत्यंत प्रिय मानला जातो. त्यानंतर आपल्या देवघरामध्ये भगवान श्री हरिविष्णू, माता लक्ष्मी आणि तुळशी मातेचे मनोभावे स्मरण करावं. शक्य असल्यास भगवान श्री विष्णूंना पिवळी फुलं अर्पण करावीत. तुपाचा दिवा लावून ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो नारायणाय या मंत्राचा किमान 11 वेळा किंवा 108 वेळा जप करावा. यानंतर मनामध्ये एक छोटासा संकल्प करावा. हे श्री हरिविष्णू, ही गोसेवा मी कोणत्याही स्वार्थासाठी नव्हे तर श्रद्धा, भक्ती आणि सेवाभावाने करत आहे. माझ्या कुटुंबावर तुमची कृपा राहू द्या. सर्वांना उत्तम आरोग्य, सुख, शांती, सद्बुद्धी आणि धर्म मार्गावर चालण्याची प्रेरणा द्या. असा साधा मनापासून केलेला संकल्प पुरेसा आहे. त्यानंतर गोमातेकडे जाताना मनामध्ये अहंकार, राग, दिखावा ठेवू नका. लक्षात ठेवा, गोसेवा दानापेक्षा सेवा आहे. त्यामुळे गोमातेजवळ शांतपणे जावं, तिला घाबरू नये. हात जोडून नमस्कार करावा आणि भगवान श्री हरिविष्णूंचं स्मरण करत तिचा आशीर्वाद घ्यावा. पण मित्रांनो, आता तो क्षण आला आहे ज्याची तुम्ही सुरुवातीपासून वाट पाहत होतात. देवशयनी आषाढी एकादशीच्या दिवशी गोमातेला नेमकी कोणती वस्तू अर्पण करायची आणि ती वस्तू प्रथम भगवान श्री हरिविष्णूंना अर्पण करायची का? चला आता याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया. तर मित्रांनो, देवशयनी एकादशी म्हणजेच आषाढी एकादशीच्या दिवशी गोमातेला प्रेमाने अर्पण करायची ती एक वस्तू आहे, ती म्हणजे पिकलेली केळी. अनेक ठिकाणी अशी धार्मिक परंपरा आहे की देवशयनी आषाढी एकादशीच्या दिवशी प्रथम भगवान श्री हरिविष्णूंना केळीचा नैवेद्य अर्पण केला जातो आणि त्यानंतर ते केळी प्रसाद स्वरूपाने गोमातेला प्रेमाने खाऊ घातली जाते. मित्रांनो, भगवान श्री हरिविष्णूंना पिवळा रंग अत्यंत प्रिय मानला जातो. म्हणूनच त्यांच्या पूजेमध्ये पिवळी फुलं, पिवळे वस्त्र व हळद आणि पिवळ्या रंगाची सात्विक नैवेद्य अर्पण करण्याची परंपरा अनेक ठिकाणी आढळते. केळी पिवळ्या रंगाचं सात्विक आणि मंगल फळ असल्यामुळे अनेक भाविक श्रद्धेने भगवान श्री हरिविष्णूंना अर्पण करतात. यानंतर तेच केळ गोमातेला प्रसाद म्हणून अर्पण केल्याने भगवान श्री हरिविष्णूंची भक्ती आणि गोसेवा या दोन्हीचा सुंदर संगम घडतो, अशी धार्मिक श्रद्धा आहे. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, गोमातेला एकाच वेळी खूप केळी खाऊ घालू नका. एक पिकलेली केळी किंवा त्याचे काही तुकडे प्रेमाने अर्पण करणं पुरेसं आहे. त्यानंतर शक्य असल्यास ताजा हिरवा चारा किंवा तिच्यासाठी योग्य असलेला चारा द्यावा. गोमातेच्या आरोग्याची काळजी घेणं हीच खरी गोसेवा आहे. पण मित्रांनो, अनेक लोक येथेच नकळत एक मोठी चूक करतात. तर ती नेमकी कोणती चूक? केळी कोणत्या वेळेला अर्पण करावी, कोणत्या गायीला अर्पण करावी आणि कोणत्या गोष्टी चुकूनही करू नयेत, ही अत्यंत महत्त्वाची माहिती आपण आता पुढे सविस्तर जाणून घेणार आहोत. पण मित्रांनो, केवळ गोमातेला एकादशीच्या दिवशी केळी अर्पण करणं पुरेसं नाही, तर ती योग्य पद्धतीने आणि योग्य भावनेने अर्पण करणंही तितकंच महत्त्वाचं आहे. कारण गोसेवेमध्ये वस्तूपेक्षा सेवाभावाला अधिक महत्त्व दिलं जातं. आता मित्रांनो, सर्वात पहिली गोष्ट, भगवान श्री हरिविष्णूंना नैवेद्य दाखवलेली केळी गोमातेला अर्पण करण्यापूर्वी त्यावरील प्लास्टिक पिशवी किंवा इतर कोणतीही घाण तिच्याजवळ राहणार नाही याची काळजी घ्या. गोमातेसमोर कधीही प्लास्टिकची पिशवी टाकू नका. अनेक वेळा गायी चुकून प्लास्टिक खातात आणि त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट, केळी जबरदस्तीने गायीच्या तोंडात घालण्याचा प्रयत्न करू नका. गाय शांत असेल, तयार असेल तरच तिला प्रेमाने अर्पण करा. जर तिने त्या क्षणी केळी खाल्ली नाही तर तिच्यावर रागवू नका, तिचा पाठलाग करू नका. गोसेवा म्हणजे करुणा आणि संयम. तिसरी महत्त्वाची गोष्ट, केळ ताजं, स्वच्छ आणि पिकलेलं असावं. कुजलेलं, खराब झालेलं किंवा अर्धवट सडलेलं फळ गोमातेला कधीही देऊ नका. देवाला जसा शुद्ध नैवेद्य अर्पण करतो तसंच गोमातेला स्वच्छ आणि योग्य अन्न अर्पण करणं हीच खरी सेवा आहे. चौथी आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट,
गोसेवा करताना फोटो काढण्यासाठी, व्हिडिओ बनवण्यासाठी किंवा इतरांना दाखवण्यासाठी गायीला त्रास देऊ नका. हा उपाय प्रसिद्धीसाठी नव्हे तर श्रद्धा, भक्ती आणि सेवाभावाने केला तरच त्याचं खरं महत्त्व वाढतं. मैत्रिणींनो, लक्षात ठेवा, भगवान श्रीहरी विष्णूंना केवळ नैवेद्य प्रिय नाही तर प्रत्येक जीवाविषयीची दया, प्रेम, निस्वार्थ सेवा अधिक प्रिय मानले जाते. त्यामुळे गोमातेला अन्न अर्पण करताना तिच्या आरोग्याचा, सुरक्षिततेचा आणि सोयीचाही तितकाच विचार करा. अजून एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न बाकी आहे. देवशयनी एकादशीच्या दिवशी ही सेवा नेमकी कोणत्या वेळेला करावी आणि कोणत्या गायीला केळी अर्पण केल्यास अधिक शुभ मानलं जातं, याबद्दलची सविस्तर माहिती आता आपण पुढच्या भागामध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत. देवशयनी आषाढी एकादशीच्या दिवशी ही सेवा नेमकी कोणत्या गायीला करायची आणि कोणत्या वेळेला करायची? मित्रांनो, शक्य असेल तर निरोगी, शांत स्वभावाची आणि योग्य प्रकारे सांभाळली जाणारी गोमाता निवडावी. अनेक ठिकाणी वासरासहित गायीची सेवा शुभ मानली जाते, मात्र फक्त वासरासहित गायीलाच अन्न दिलं तरच पुण्य मिळतं असा कोणताही सर्वसामान्य धार्मिक नियम नाही. म्हणूनच तुमच्या परिसरात जी गोमाता उपलब्ध असेल, गोशाळेतील असो, मंदिराजवळील असो किंवा एखाद्या शेतकऱ्याची असो, तिची प्रेमाने, आदराने, सेवाभावाने सेवा करा. गोमातेची जात, रंग किंवा यापेक्षा तुमचा भक्तिभाव अधिक महत्त्वाचा आहे. आता वेळेबद्दल बोलायचं झालं तर देवशयनी आषाढी एकादशीच्या दिवशी सकाळी स्नान करून भगवान श्री हरिविष्णूंची पूजा, नैवेद्य अर्पण केल्यानंतर गोमातेला केळी अर्पण करणं अनेक ठिकाणी शुभ मानलं जातं. त्यामुळे शक्य असल्यास सूर्योदयानंतर दुपारपूर्वी हा उपाय करा. काही कारणामुळे सकाळी करणं शक्य झालं नाही तर गायीला त्रास होणार नाही अशा शांत वेळेतही प्रेमाने, श्रद्धेने ही सेवा करू शकता. कारण भगवान श्री हरिविष्णूंसाठी वेळेपेक्षा तुमची श्रद्धा, निस्वार्थ भाव अधिक महत्त्वाचा मानला जातो. गोमातेला केळी अर्पण करताना हात जोडून मनोभावे द्या, अशी प्रार्थना करा. हे श्रीहरी विष्णू, ही गोसेवा तुमच्या चरणी अर्पण करत आहे. माझ्या कुटुंबावर तुमची कृपा सदैव राहू द्या. सर्वांना उत्तम आरोग्य, सुख, शांती, समाधान, धर्म मार्गावर चालण्याची प्रेरणा द्या, अशी मनापासून केलेली प्रार्थना भक्तीची भावना अधिक दृढ करते. आता शेवटी एक छोटासा पण अत्यंत सुंदर उपाय. गोमातेला केळी अर्पण केल्यानंतर भगवान श्री हरिविष्णूंसमोर उभं राहून ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम नमो नारायणाय या मंत्राचा किमान 11 वेळा जप करा. त्यानंतर तुळशी मातेला नमस्कार करून चातुर्मासामध्ये सत्कर्म दान करण्याची संकल्प करा. धार्मिक परंपरेनुसार देवशयनी एकादशीपासून चातुर्मासाची सुरुवात होत आहे. या काळात संयम, भक्ती, सेवाभाव वाढवण्याचा काळ मानला जातो. त्यामुळे या काळात एक दिवसाचा उपाय न करता गरजूंची मदत, अन्नदान, गोसेवा, भगवंताचं नामस्मरण सुरू ठेवलं तर त्याचं आध्यात्मिक महत्त्व अधिक वाढतं. लक्षात ठेवा, भगवान श्री हरिविष्णूंना सर्वात प्रिय आहे ती मनातील निष्कपट भक्ती, श्रद्धा, करुणा आणि सेवाभावाने केलेलं प्रत्येक सत्कर्म हेच खरं भगवंताला अर्पण केलेलं पूजन आहे. आपण आषाढी एकादशीच्या पवित्र दिवशी गोसेवेचं महत्त्व जाणून घेतलं. गोमातेला केळी अर्पण करण्यामागील धार्मिक परंपरा, हा उपाय कोणत्या भावनेने करावा, कोणत्या चुका टाळाव्यात, हे आपण सविस्तर समजून घेतलं. मैत्रिणींनो, तुम्ही यावर्षी देवशयनी आषाढी एकादशीच्या दिवशी गोसेवा करणार असाल तर तुमचा अनुभव किंवा भावना आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक जरूर करा. अशाच धर्म, अध्यात्म, व्रत, उपवास, एकादशी, चातुर्मास आणि सनातन परंपरेविषयी माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी रोहिणी किचन या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ही माहिती आपल्या मित्र-मैत्रिणी आणि परिवारासोबत, नातेवाईकापर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या पवित्र परंपरेची माहिती मिळेल. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. श्री स्वामी समर्थ. पांडुरंग हरी विठ्ठल. ओम नमो भगवते वासुदेव.